Welcome to AV number 2 now. We come up to assertive sentence, how to change according to the tense here. If sentence is in simple present tense, turns into simple past tense. तर वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळामध्ये असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळात रूपांतरित होतं. उमा सेड आय लाईक टीचिंग. बघा हे वाक्य आहे, हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. उमा सेड दॅट. बघा आता दॅटने वाक्य जोडले गेले. उमा सेड दॅट शी लाईक्ड टीचिंग हा होतो तुमचा सिंपल पास्ट टेन्स. बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचा सिंपल पास्ट होत झाला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टर्न्स इंटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. जर वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल तर ते पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनतं. माधवी सेड टू मी आय एम रायटिंग अ लेटर टू माय ब्रदर. इथे आहे बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, त्याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला. माधवी टोल्ड मी दॅट शी वॉज रायटिंग अ लेटर. बघा आय एम रायटिंग अ लेटर, त्या ठिकाणी शी वॉज रायटिंग अ लेटर टू हर ब्रदर. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी तो पास्ट परफेक्ट टेन्स बनतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. रामन सेड टू मी आय हॅव पोस्टेड द लेटर. रामन टोल्ड मी दॅट ही हॅड पोस्टेड द लेटर. बघा आय हॅव पोस्टेड हा प्रेझेंट परफेक्ट आहे, त्याचं बनतं ही हॅड पोस्टेड. आता आयचा ही आहे, हा प्रोनाउनमधला चेंज जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स टर्न्स इंटू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट परफेक्ट असेल तर तो पास्ट परफेक्ट होतो. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 5 years. सुरेश सेड. सुरेश सेड दॅट ही हॅड बीन टीचिंग इंग्लिश फॉर 5 years. सिंपल पास्ट टेन्स टर्न्स इंटू पास्ट परफेक्ट टेन्स. सुमती सेड टू स्वप्नील आय गेव यू अ बॉक्स. बघा हा सिंपल पास्ट टेन्स आहे, त्याचं झालं पास्ट परफेक्ट टेन्स. सुमती टोल्ड स्वप्नील दॅट शी हॅड गिव्हन. आता ह्या ठिकाणी जो आहे इथे एक राहिलं आहे माझ्याकडनं. सुमती टोल्ड स्वप्नील दॅट शी हॅड गिव्हन हिम अ बॉक्स. यूजचा त्या ठिकाणी हिम होतो. शी हॅड गिव्हन हिम अ बॉक्स. पास्ट कंटिन्युअस टर्न्स इंटू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअसचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो. जानकी सेड टू मी आय वॉज रायटिंग फॉर माय फ्रेंड. जानकी टोल्ड मी दॅट शी हॅड बीन रायटिंग फॉर. इथे फॉर झाला आहे, फॉर हर फ्रेंड. पास्ट कंटिन्युअस टेन्स टर्न्स इंटू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स रिमेन्स अनचेंज. जर त्या ठिकाणी वाक्य पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असेल तर ते आहे तसंच त्या ठिकाणी राहतं. राम सेड आय हॅड लॉस्ट माय हँडबॅग. राम सेड दॅट ही हॅड लॉस्ट हिज हँडबॅग. बघा त्या ठिकाणी फक्त आयचा चेंज झाला ही. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस रिमेन्स अनचेंज. प्रसाद सेड आय हॅड बीन थिंकिंग ऑफ मॅरिंग अ रिच गर्ल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सुद्धा आहे तसाच राहतो. प्रसाद सेड दॅट ही हॅड बीन थिंकिंग ऑफ मॅरिंग अ रिच गर्ल. सिंपल फ्युचर टेन्स टर्न्स इंटू कंडिशनल टेन्स. सिंपल फ्युचर टेन्समध्ये फक्त शालचा शूड, कॅन, कुड, मे, माईट, विल, वूड हा बदल जो आहे तो अपेक्षित आहे. माय ब्रदर सेड टू मी अबाउट इट. माय ब्रदर सेड टू मी आय शॅल स्पीक टू यू अबाउट इट लेटर. माय ब्रदर टोल्ड मी दॅट ही शूड. बघा शॅलचा शूड झाला, ही शूड स्पीक टू मी अबाउट इट लेटर. बघा आता मे, कॅन, शाल, विल टर्न्स इंटू माईट, कुड, शूड, वूड. डेव्हिड सेड टू मी आय कॅन डू एनिथिंग फॉर यू. डेव्हिड टोल्ड मी दॅट शी कुड डू. हे ठिकाणी एक चुकली झालेली आहे, चुकी आहे इथे. शी कुड डू एनिथिंग फॉर मी. आय सेड टू शैला यू मे गो नाऊ. आय टोल्ड शैला दॅट शी माईट गो देन. नाऊचा देन होतो. रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेसिंग युनिव्हर्सल ट्रूथ. आता काही जे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत ज्याला आपण वैश्विक सत्य असं म्हणतो, हॅबिच्युअल फॅक्ट आहेत, त्या कधीही बदलत नाही. ते वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे त्याच स्थितीमध्ये बदलतात, कुठलाही चेंज होत नाही. माय फादर सेड हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. या ठिकाणी कुठेही बदल होत नाही. माय फादर सेड दॅट हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. द टीचर सेड दॅट द अर्थ मूव्ज अराउंड द सन. आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य आहे, वैश्विक सत्य आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही चेंज होत नाही. द टीचर सेड दॅट द अर्थ मूव्ज अराउंड द सन. हे वाक्य पण त्याच पद्धतीने म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ असेल, हॅबिच्युअल फॅक्ट असतील, त्या डायरेक्ट स्पीचमध्ये बदलत नाही. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो टॉपिक आहे रिपोर्टिंग व्हर्ब ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स रूल्स. आता तिसरा प्रकार आपण बघूया, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. रिपोर्टिंग व्हर्ब इज चेंज इन टू आस्क, एन्क्वायर्स, वॉन्ट टू नो, क्वेश्चन, इंट्रोगेट एटसेट्रा. तर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ते चेंज होतं बऱ्याच वेळेला. आस्क म्हणतात, एन्क्वायर म्हणतात, वॉन्ट टू नो, क्वेश्चन, इंट्रोगेट.
द इंट्रोगेटिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स मस्ट बी टर्न इन टू अ स्टेटमेंट. तर या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स मस्ट बी टर्न इन टू स्टेटमेंट. जर वाक्य प्रश्नार्थक असेल तर ते वाक्यामध्ये बदलतं पहिल्यांदा. दॅट इज नॉट यूज विथ हू, हुम, हुज, व्हॉट एसेट्रा. दॅट हा वापरला जात नाही इंट्रोगेटिव्ह वाक्य सेंटेन्समध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट करताना. इफ येस नो क्वेश्चन्स आर यूज इन रिपोर्टेड स्पीच यूज देअर इफ ऑर वेदर. जर येस नो क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी इफ किंवा वेदर जो आहे तो वापरला जातो. टेन्स प्रोनाऊन्स आर चेंज. त्या ठिकाणी काळ आणि प्रोनाऊन्स जो आहे त्यामध्ये पण त्या ठिकाणी बदल जो आहे तो होतो. फॉर एक्झाम्पल ही सेड टू मी वेअर डू यू वॉन्ट टू गो नाऊ. बघा, वेअर डू यू वॉन्ट टू गो नाऊ. ही आस्क्ड मी वेअर आय वॉन्टेड टू गो देन. वेअर आय वॉन्टेड टू गो देन. मला विचारलं, म्हणजे आता हा जो आहे हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचं वाक्य तयार झालं. वेअर आय वॉन्टेड टू गो देन. सिम्पल पास झाला. व्हेअर हॅज शी गॉन. ही सेड. ही एन्क्वायर्ड व्हेअर शी हॅड गॉन. आता हे ठिकाणी आहे प्रेझेंट परफेक्ट आहे, त्याचा पास्ट परफेक्ट झाला. व्हेअर शी हॅड गॉन. पल्लवी सेड टू मी व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम मी. पल्लवी वॉन्टेड टू नो व्हॉट आय एक्सपेक्टेड फ्रॉम हर. या ठिकाणी सुद्धा बघा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून त्या ठिकाणी पास्ट टेन्स झाला. व्हेअर आय एक्सपेक्टेड फ्रॉम हर. व्हॉट आय एक्सपेक्टेड फ्रॉम हर. ही सेड टू मी डू यू लव रीडिंग बुक्स. ही आस्क मी इफ आय लव्ड रीडिंग बुक्स. ही आस्क मी इफ आय लव्ड रीडिंग बुक्स. इथे डू आहे म्हणजे येस नो क्वेश्चन आहे म्हणून त्या ठिकाणी इफ वापरला गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट नंबर 5. इज युअर सिस्टर अ जर्नलिस्ट. आय आस्क जानकी. बघा ह्या सुद्धा येस नो क्वेश्चन आहे. आय आस्क जानकी वेदर हर सिस्टर वॉज जर्नलिस्ट. पुन्हा बघा इजचा वॉज झाला आहे. वाक्य प्रश्नाचं वाक्य त्या ठिकाणी बनलेलं आहे. एम आय मॅड मॅन. ही सेड टू हिमसेल्फ. ही क्वेश्चन हिमसेल्फ whether he was a madman. What are you thinking about? Janki said to her sister. Janki interrogated her sister what she was thinking about. बघा what are you thinking हे आहे तुमचं प्रेझेंट कंटिन्युअस, याचा झाला पास्ट कंटिन्युअस. तर हा काळातला बदल जो आहे तो महत्त्वाचा आहे. इनडायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी शेवटचा पार्ट जो टॉपिक आहे त्याचं कशा पद्धतीने आपण चेंज करायचं आहे. रूल्स आहे. रिपोर्टिंग व्हर्ब इज चेंज इन टू एक्सक्लेम विथ. तर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ते या पद्धतीने बदल होतो. एक्सक्लेम विथ जॉय, सॉरो, फिअर, अँगर, सरप्राईज, रिग्रेट, क्राय आउट एटसेट्रा. म्हणजे या पद्धतीने बदल होतो की एक्सक्लेम विथ जॉय, एक्सक्लेम विथ सॉरो, एक्सक्लेम विथ फिअर, अँगर, सरप्राईज, रिग्रेट. रिपोर्टिंग व्हर्ब इन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स मे बी चेंज विश, प्रे, डिझायर. जर इच्छादर्शक वाक्य असलेला ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतात त्याला म्हणतात इच्छादर्शक वाक्य. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विश, प्रे किंवा डिझायर अशा पद्धतीने चेंज होतो. वर्ड्स लाईक व्हॉट, हाऊ आर ओमिटेड इन रिपोर्टेड स्पीच. हे शब्द जे आहे ते टाळले जातात, ओमिट केले जातात एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये. बघूया काय चेंजेस होतात. व्हॉट अ ट्रॅजेडी दॅट ही हॅड डाईड इन द ॲक्सिडेंट. ही सेड. व्हॉट अ ट्रॅजेडी दॅट ही हॅड डाईड इन द ॲक्सिडेंट. ही एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट ही हॅड डाईड इन द ॲक्सिडेंट. ही हॅड डाईड इन द ॲक्सिडेंट. म्हणजे या ठिकाणी वाक्यातला काळ जो आहे तो तसाच राहिला कारण त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स आहे तो रिमेन्स अनचेंज होतो. ही सेड टू मी ओ व्हॉट अन एक्सलंट आयडिया यू हॅव गॉट. ओ. ही एक्सक्लेम्ड विथ वंडर और विथ जॉय दॅट आय हॅड गॉट अन एक्सलंट आयडिया. दॅट आय हॅड गॉट अन एक्सलंट आयडिया. Last sentence. Wish you all the best. I said to Madhura. I wish Madhura all the best. ओके, इथे आपण थांबू. या पद्धतीने आपण 4 पार्ट जे आहे पहिल्यांदा बघितलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, नंतर आपण बघितलं ॲसर्टिव्ह सेंटेन्स, नंतर बघितलं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि नंतर बघितलं आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. या पद्धतीने चेंजेस जे आहे ते आपण बघितलेले आहेत. अशा पद्धतीने डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते आपण पूर्ण केलेले आहे. पुढे आपण पुन्हा अजून नवीन टॉपिक्सचं पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत गुड बाय. आपण पुन्हा एकदा नवीन याच्यात भेटू. थँक्यू.